नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब पाटोळे. जसं सोशल मीडियावरती तुम्ही मला बाप्पा म्हणून ओळखता, माझं जहाजासंदर्भातील बरंचसं लिखाण तुम्ही वाचता, बऱ्याचशा प्रतिक्रिया मिळतात त्यावरती. आणि माझ्या प्रत्येक पोस्टवरती जवळपास एक 10% 20% हेही प्रश्न असतात की जहाजात जॉईन व्हायचं असेल तर काय करता येईल. तर आजचा विषय आहे हाऊ टू जॉईन मर्चंट नेव्ही, म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये जॉईन कसं करता येईल. तर याचा एक छोटासा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, ते तुम्हाला स्क्रीनवरती सोबत दिसेलच आणि त्याचे थोडेफार डिटेल्स मी देत राहीन. तर आपण त्याच्याकडे वळूया प्रोग्रामकडे. माझी ओळख मी करून दिलेलीच आहे. मी बाळासाहेब हिंदूराव पाटोळे, आपल्या कोल्हापूरचाच मी एक सुपुत्र आहे आणि गेली 27 वर्षे मी जहाजात नोकरी करतो आहे. पहिले 18 वर्ष मी आपल्या इंडियन कंपनी, भारतीय कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मी इथं 18 वर्ष कार्यरत होतो. 2013 साली मी जापानच्या के लाईन शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि सध्या मी तिथंच कार्यरत आहे. आणि मी राहायला कोल्हापुरातच आहे. घरात 3 महिने असतो, जहाजात 3 महिने असतो. तर हे आमचं कामाचं शेड्यूल झालं. ही माझी छोटीशी ओळख. जहाजात असताना मी बऱ्याच जहाजासंदर्भात टेक्निकल गोष्टी, समुद्रांच्या संदर्भात काही अद्भुत गोष्टी यांच्यावर लिखाण करत असतो आणि बऱ्याचशा फेसबुक ग्रुपवरती टाकत असतो, व्हॉट्सॲपवरती टाकत असतो. तर आणि त्यातूनच आपला संपर्क नेहमी होत असतो आणि त्यामुळंच आपण एकमेकाला आज भेटत आहोत, माहिती प्रदान करत आहोत. तर ही झाली माझी ओळख. तर आता मूळ विषयावरती येऊ आपण. जहाज हे एक असं एक सामान वाहन करण्याचे एक साधन आहे जे परंपरागत वर्षानुवर्षे हजारो वर्ष त्याचा एक इतिहास आहे. कारण जहाजातून माल वाहत करणे हे खूप स्वस्तात पडणारे एक साधन आहे ते, आणि त्याच्यामुळं परंपरागतरित्या जहाजातून माल वाहतूक करणे हा एक व्यवसाय राहिलेला आहे. म्हणजे जगातील खूप जे जुने व्यवसाय त्यापैकी एक जहाजमधून सामान वाहन करणे हा एक व्यवसाय आहे. तर जहाज चालवण्यासाठी आपल्याला एक प्रशिक्षित लोक लागतात. कोणीही गेलं आणि जहाजात नोकरी केलं असं शक्य नसतं. तर या प्रशिक्षित लोकांच्या मध्ये आपण कसं जाऊ शकतो, ते प्रशिक्षण म्हणजे काय असतं नेमकं, त्या प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता किती असायला हवी, या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर प्रत्येक जहाज, मग कोणत्याही कंपनीचं असू दे, कोणतंही सामान कॅरी करणारं जहाज असू दे, याच्यात सहसा 3 डिपार्टमेंट असतात, जे 3 शैक्षणिक पात्रता वेगळ्या वेगळ्या लागतात आणि त्या आपण पास केल्यानंतर किंवा ते एक शैक्षणिक जे ट्रेनिंग आहे ते घेतल्यानंतरच आपण जहाजात जाऊ शकतो. तर हे 3 विभाग कोणते? एक असतं नेव्हिगेशन डिपार्टमेंट. नेव्हिगेशन डिपार्टमेंट म्हणजे जे जहाज चालवणारे जे ऑफिसर्स असतात त्यांना नेव्हिगेटिंग ऑफिसर्स म्हणतात आणि त्यांचं डिपार्टमेंट म्हणजे नेव्हिगेशन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर दुसरं येतं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणजे जहाज चालवण्यासाठी जी मोठी यंत्र असतात, मशीन्स असतात, ज्याचं इंजिन रूम असतं, तिथं काम करणारे त्या इंजिन सांभाळणारे जे लोक इंजिनियर्स असतात त्यांचं डिपार्टमेंट म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आणि तिसरं येतं क्रू म्हणजे जे इंजिनियर्स ऑफिसर्स यांना मदत करण्यासाठी किंवा छोटी मोठी कामं करण्यासाठी हेल्प करण्यासाठी जी लोकं असतात, ज्याला आपण कामगार वर्ग म्हणतो, त्यांना आपण जहाजी भाषेत क्रू मेंबर्स असं म्हटलं जातं. आणि ते डिपार्टमेंट एक वेगळं डिपार्टमेंट म्हणता येणार नाही, कारण क्रूमध्येच नेव्हिगेशन डिपार्टमेंटचे क्रू असतात, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे क्रू असतात आणि कॅटरिंग डिपार्टमेंट असतं. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कॅटरिंग म्हणजे काय. पण कॅटरिंग म्हणजे जेवणाचा भाग, एवढं तरी तुम्हाला शब्दावरून कळलं असेल. तर याच्या पुढं आपण जाऊ. 3 डिपार्टमेंट आपण पाहिलीत, नेव्हिगेशन डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, क्रू डिपार्टमेंट. तर यातले जे ऑफिसर कॅटेगरी आहेत, जसे नेव्हिगेशन ऑफिसर्स आणि इंजिनियर्स, यांच्यासाठी आपल्याला 12वी मिनिमम लागतं आणि 12वीमध्ये PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे 3 विषय असणे कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय आपण जहाजातल्या कोणत्याही विभागात ऑफिसर म्हणून आपण जाऊ शकत नाही. तर एवढं मिनिमम म्हणजे PCM आपल्याला पाहिजेच पाहिजे. तर PCM आपलं 12वी जी परीक्षा आता सध्या जी झाली 2-4 दिवसापूर्वी, या परीक्षेनंतर आपण जसं नॉर्मली जे इंजिनियर व्हायलासाठी आपण एक CET देतो, डॉक्टर व्हायचं असेल तर आपण नीट देतो, तशी आमच्या एक विभागातली परीक्षा असते, तिला पण CETच म्हटलं जातं, पण त्याच्या पुढे आणि 3 अक्षरं लावलेली आहेत, IMU. IMU म्हणजे काय? इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी. म्हणजे मॅरिटाईम म्हणजे समुद्री शिक्षण देणारी संस्था, त्यांची युनिव्हर्सिटी आहे. बरेचसे कॉलेजेस आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, त्यांना जे रेग्युलेशन करते ते युनिव्हर्सिटी. जसं आपल्या कोल्हापुरात वेगवेगळ्या कॉलेजेसना शिवाजी युनिव्हर्सिटी रेग्युलेट करते किंवा कायदे कानून बनवते किंवा त्यांनी कॉलेजनी कसा अभ्यासक्रम घ्यावा, कशा परीक्षा घ्यावा, याचं जे नियोजन केलं जातं, तसं IMU
म्हणून जी युनिव्हर्सिटी आहे इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी, ती समुद्री शिक्षण देणाऱ्या कॉलेजेसना रेग्युलेट करते. तर त्यांची CET वेगळी असते, त्याला आपण IMU CET असं म्हणतो. तर याच्या जे लिंक्स असतात दरवर्षी ओपन होतात, 12वीच्या परीक्षेनंतर ओपन होतात. ह्या लिंक्स मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ह्या लिंक्स ओपन होतात आणि आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्या रजिस्ट्रेशन करू शकतो. सुदैवानं याच काळात आपण हा प्रोग्राम घेतोय. या प्रोग्रामनंतर डेफिनेटली तुम्ही IMU CET सर्च करा, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करा. इच्छा जर असेल जहाजात जाण्याची तिथे रजिस्ट्रेशन करा. आणि जर रजिस्ट्रेशनला काय प्रॉब्लेम आला तर माझ्याशी संपर्क साधा किंवा तिथे हेल्पलाईनमध्ये तुम्हाला अजून माहिती मिळून जाईल. तर ह्या IMU CETमध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर यांच्या परीक्षा सहसा जूनमध्ये होतात. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये परीक्षा होतात आणि याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग मिळवायचं असतं. जसं आपण CETला रँकिंग मिळवतो, नीटला रँकिंग मिळवतो, त्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस अलॉट केली जातात तुमच्या रँकनुसार. तसं ह्याचंही सेम प्रोसिजर आहे, फक्त विभाग थोडासा वेगळा आहे पण प्रोसिजर एक्झॅक्टली सेम आहे. तुम्ही रेग्युलर CET सोबत ही CET ही देऊ शकता. असं नाही की तुम्ही ही CET नाही दिली तर दुसऱ्या नाही देऊ शकत. तुम्ही इतर अल्टरनेट करिअर्सही त्याचा प्रयत्न चालू ठेवू शकता याच्या पॅरललमध्ये, म्हणजे CET संदर्भात ॲटलिस्ट मी म्हणतोय. तर याच्यानंतर तुम्हाला जून फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होईल, जून लास्ट वीकमध्ये याचा रिझल्ट होईल आणि तुम्हाला त्याचे कॉलेजेस अलॉट केले जातील तुमच्या रँकनुसार. तर हे असं एक छोटंसं या IMU CET संदर्भात आहे. आणि ह्याला सगळ्यांना आपण IMU CETमध्ये जे कोर्स असतात ते कसे असतात, त्याला पात्रता काय, किती खर्च, हे आपण थोड्या वेळात आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहे. तर IMU CET देणं जरुरी आहे जर तुम्हाला समुद्रात जाऊन जहाजामध्ये ऑफिसर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर. इतकंच आहे शॉर्टमध्ये. आणि कामगारांचा जो पोर्शन आहे, कामगार म्हणून कसं जॉईन व्हायचं ते आपण कार्यक्रमाच्या शेवटी घेणार आहोत. त्याचाही इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा हिस्सा आहे, तो तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगीनच. आपण 3 वेगवेगळे डिपार्टमेंट जहाजात असतात ते बघितलं, जसं की नेव्हिगेशन डिपार्टमेंट. याचं नेव्हिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्याचा जो हेड असतो तो कॅप्टन असतो. तो शिपचा पण हेडच आहे, शिपचाही प्रमुख आहे आणि नेव्हिगेशन डिपार्टमेंटचा तो प्रमुख असतो, कॅप्टन असतो. त्याच्या खालोखाल जे येतात ते येतात चीफ ऑफिसर. चीफ ऑफिसरच्या नंतर येतो सेकंड ऑफिसर, सेकंड ऑफिसर नंतर थर्ड ऑफिसर आणि मग तुमचे जे नवीन पोरं आलेले असतात ज्यांना आपण कॅडेट म्हणतो, डेक कॅडेट त्यांना म्हटलं जातं आमच्या जहाजी भाषेत. ते नवीन जे पोरं जॉईन होतात शिकाऊ मेंबर म्हणून त्यांना आपण डेक कॅडेट म्हटलं जातं. तसंच इंजिन डिपार्टमेंटमध्ये पण सेम आहे. इंजिन डिपार्टमेंटमध्ये चीफ इंजिनियर हा डिपार्टमेंटचा हेड असतो, त्याच्यानंतर असतो सेकंड इंजिनियर, थर्ड इंजिनियर, फोर्थ इंजिनियर, फिफ्थ इंजिनियर आणि त्याच्या खालोखाल मग आपले शिकाऊ इंजिनियर्स असतात, त्यांना इंजिन कॅडेट म्हटलं जातं. तर हे अशी शिडी असते. आपण 12वी नंतर IMU CET, त्याच्यानंतर जे 3-4 वर्षाचे कोर्सेस, त्याच्यानंतर मग जहाजात जातो आणि मग आपण हे शिकाऊ इंजिनियर किंवा शिकाऊ कॅडेट जे आपण इंजिन कॅडेट, डेक कॅडेट बनतो आणि त्या विभागाच्या परीक्षा दिल्यानंतर आपण पुढं जात कॅप्टन आणि चीफ इंजिनियर बनतो वयाच्या मध्यानंतर. तर नेव्हिगेशन ऑफिसर, आपलं नेव्हिगेशन ऑफिसर कसे बनतात हे नेव्हिगेशन ऑफिसरचं आपण एक पहिल्यांदा याची सविस्तर माहिती घेऊ. हाऊ टू जॉईन ॲज नेव्हिगेटिंग ऑफिसर. तर याच्यासाठी जी पदवी लागते 12वीची, आपण जी 12वी परीक्षा दिल्यानंतर जी IMU CET देणार आहे त्याच्यानंतर कॉलेज अलॉट होईल आणि ते कॉलेज आपल्याला करावं लागेल 3 वर्ष. म्हणजे 3 वर्षाची जी ही पदवी असते त्याला म्हटलं जातं BSc नॉटिकल सायन्स. नॉटिकल हा शब्द जे जहाजाच्या समुद्रातलं जे लांबी मोजली जाते किंवा अंतर मोजलं जातं त्याला नॉटिकल माइल्स म्हटलं जातं. आपण जे जमिनीवर माइल्स म्हणतो किंवा किलोमीटर म्हणतो तसं हे जहाजाच्या समुद्राच्या अंतराला नॉटिकल माइल्स म्हटलं जातं, म्हणून ह्याला नॉटिकल सायन्स असं नाव आहे. तर याचं तुम्हाला मी मिनिमम सांगितलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला 12वी करणं जरुरीच आहे. 12वीमध्ये PCM असणं 100% जरुरी आहे. याच्यामध्ये कमीत कमी मार्क 50% असले तरी चालतात, पण हे 50% कागदोपत्री आहेत. शेवटी कसं होतं, मुलं अभ्यास करतात, भरपूर रँक मिळवत जातात आणि त्याचं रँकिंग कट ऑफ जे असतो तो वाढत जातो. कागदोपत्री 50% असला म्हणून तो 50%ला मिळेल असं आपण ग्राह्य नाही धरू शकत. शेवटी हा लढाईचा प्रश्न आहे, कारण तुम्ही कितपत लढाल आणि जितका मोठा विजय मिळवाल तितकं तुम्हाला ती रँक लवकर मिळेल, अशा टाईपमध्ये असतं हे. पण कागदोपत्री 50% म्हणजे तुम्हाला एलिजिबल आहे तुम्हाला ॲडमिशन नोंदवण्यासाठी कमीत कमी. आता सांगितल्याप्रमाणे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अगदीच कंपल्सरी आहे, याच्यात काही ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही. वय मर्यादा आहे 25 वर्ष. 25 वर्षाच्या आत तुम्ही ही CET कधीही देऊ शकता.
दुर्दैवानं आता जर तुम्हाला तुम्ही दुसऱ्या करिअरमध्ये गेला आणि तुम्ही तिथं करिअर केला 25 वर्षाच्या तुम्हाला वाटलं की आपण नाही जहाजातच जायचं आहे, तर तुम्हाला तो ऑप्शन 25 वर्षापर्यंत कधीही ओपन आहे. त्याच्यानंतर हा जर नेव्हिगेशन ऑफिसर बनायचं असेल तर तुम्हाला चष्मा अजिबात चालणार नाही. नजर ही साफ व्यवस्थितच असणं जरुरी आहे. चष्मेवाले कॅन्डिडेट डेक ऑफिसर बनू शकत नाहीत, पण इंजिनियर बनू शकतात. ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आणि हा कोर्स 3 वर्षाचा असतो. याच्यात 6 सेमिस्टर असतात, 6-6 महिन्यांचे. आणि हॉस्टेलमध्ये राहणं कंपल्सरी आहे, कारण जहाजात नोकरी करणे म्हणजे घर सोडून जाणे, आणि त्याचंच एक ट्रेनिंगचा हा भाग म्हणून तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहणं कंपल्सरी असतं. हा कोर्स जसं मी सांगितलं 3 वर्षाचा आहे, 6 सेमिस्टर असतील. खर्च जवळपास म्हणजे कॉलेजच्यावरती डिपेंड आहे, कोणत्या कॉलेजला कमी कोणत्या कॉलेजला जास्ती. जसं नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेज किंवा MBBSचे कॉलेजेसचे जसे फी प्रत्येक कॉलेजनुसार बदलते तशी यांची बदलते, पण कमीत कमी फी आपण 9 लाख पकडूया आणि जास्तीत जास्त 12 लाख रुपये होऊ शकतात. पण जर IMU-CETमध्ये तुम्ही रँकिंग चांगलं काढलं, तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज जर अलॉट झालं, तुमच्या रँकनं तुमच्या मेहनतीनं तुम्ही यश ते मिळवलं, तर ह्यातली फी तुमची माफ होऊ शकते. त्याच्यामुळं 12 लाख असणाराच विद्यार्थी बनून जाऊ शकतो किंवा 12 लाखच पाहिजेत असं काही जरुरी नाही. तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे तुम्ही किती पैसे खर्च करणार. याच्यानंतर हा जो कोर्स आहे 3 वर्षे केल्यानंतर तुम्हाला 1 वर्ष ॲज अ ट्रेनी, जे मी मगाशी डेक कॅडेट म्हटलं तसं तुम्ही डेक कॅडेट म्हणून जाता. तिथे 1 वर्ष ते तुम्हाला करावं लागेल, म्हणजे 12 महिने जहाजात काम करावं लागेल. मग तुम्ही 6-6 महिने 2 वेळा करा किंवा एकदा जाऊन 12 महिने करून या, ते तुमची चॉईस असते. म्हणजे तुम्ही आणि कंपनी ठरवता ते. आणि ह्या काळात तुम्हाला ज्यावेळी तुम्ही डेक कॅडेट असता, शिकाऊ उमेदवार, त्यावेळी पण तुम्हाला अगदीच नाही म्हटलं तर कमीत कमी $300 ते $500 पर्यंत मिळू शकतात. आजचा सध्याचा डॉलरचा दर ₹80 आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करा, जवळपास कमीत कमी 24,000 रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला 40,000 45,000 पर्यंत मिळू शकतो पगार. हा झाला आपला नेव्हिगेशन ऑफिसरचा विभाग. आणि जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही ज्यावेळी कॅडेट म्हणून जॉईन होता 1 वर्ष हे करता, त्याच्यानंतर परीक्षा देता तुम्ही ट्रेनिंग 1 वर्षाचं ट्रेनिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्ही 4th ऑफिसर व्हाल, 3rd ऑफिसर व्हाल, मग 2nd ऑफिसर व्हाल आणि चीफ ऑफिसर. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 परीक्षा द्याव्या लागतील. आणि फायनली तुम्ही 12 ते 13 वर्षांनी तुमच्या कॅपॅसिटीनुसार, कोणाला मग 20 वर्षही लागतात आणि अगदी लवकर म्हणजे 10 वर्षात सुद्धा झालेले बघितलेत. या काळात तुम्ही कॅप्टन डायरेक्ट बनू शकता 10 वर्षाच्या पिरियडमध्ये किंवा 12 वर्षाच्या पिरियडमध्ये. याच्यानंतर आपण बघू इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला याला म्हटलं जातं BTech मरीन इंजिनिअरिंग. मरीन म्हणजे समुद्री जीव, जसे मरीन कल्चर म्हटलं जातं किंवा मरीन जीव म्हटलं जातं, म्हणजे समुद्रात असणारं जीव, समुद्रात असणारं कल्चर वगैरे, याला आपण मरीन हा शब्द वापरला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला BTech करण्यासाठी सेम 12वी PCM असणं जरुरी आहे. याच्यामध्ये हे तुम्हाला 50% कमीत कमी लागतात मार्क. आणि हे CET देताना तुम्हाला कॉमनच CET द्यावी लागेल. CET नंतर तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला डेक ऑफिसर बनायचं आहे की इंजिनियर बनायचं आहे. तर हा कोर्स 4 वर्षाचा असतो. खरं डेक ऑफिसर बनायला 3 वर्षाचा असतो, डेक आपला, आणि इंजिनियर बनायला 4 वर्षाचा कोर्स असतो. याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा होल्डर्सही अप्लाय करू शकतात. ऑलरेडी BE झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ह्याच्यासाठी तुम्ही अगदी म्हणजे जे डिग्री ऑलरेडी झाले त्यांनाही येतं, डिप्लोमावाल्यांना येतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट 2nd इयरला वगैरे ॲडमिशन मिळतं. जे ऑलरेडी डिग्री झाले त्यांना फक्त 1 वर्षाचा ॲडिशनल कोर्स करायचा आहे, ज्याला GME म्हटलं जातं, GME. आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट मग शिपमध्ये जाऊ शकता. ह्याच्यावर पण वय मर्यादा 25 वर्ष आहे. याच्यामध्ये आपल्याला चष्मा असला तर चालतो, मग तो अगदी 2.5 प्लस मायनसपर्यंत असला तरी काही हरकत नाही, आपण इंजिनियर बनू शकतो. हा 4 वर्षाचा कोर्स आहे डेफिनेटली. आणि ह्यालाही हॉस्टेल कंपल्सरी आहे, 8 सेमिस्टर असतात. हॉस्टेलचं आहे. याची फी थोडी त्या मानानं थोडी जास्त असते. इंजिनियर्स बनण्यासाठी फी थोडी जास्त, वेळ पण जास्त लागतो. पण याच्यामध्येही सेम आहे. तुम्ही जर रँक मिळवली CETमध्ये तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट केलं जाईल आणि तुमची फी माफ होऊ शकते. याच्यानंतर हा 4 वर्षाचा कोर्स केल्यानंतर सेम तिकडेही 1 वर्षाचं आपल्याला जहाजात ट्रेनिंग दिलं जाईल. तिथे जहाजात जाऊन तुम्ही इंजिन कॅडेट म्हणून काम करू शकता. वेगवेगळ्या इंजिनियरच्या हाताखाली तुम्हाला 2-2, 3-3 महिने काम करावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनली मग 1 वर्षानं आले की परीक्षा देऊन तुम्ही मग 3rd इंजिनियर, 4th बनू शकता, 2nd इंजिनियर बनू शकता.
असं रँक वाढत जाऊन याच्यातही तुम्ही 12 वर्षांनी जवळपास चीफ इंजिनियरपर्यंत पोचू शकता. तर हे जे दोन्ही डिपार्टमेंट आहेत तर ह्याला इक्विव्हॅलंट पोस्ट असतात. इक्विव्हॅलंट म्हणजे सेम टू सेम जवळपास, म्हणजे जसं आता नेव्हिगेशनचा जो प्रमुख आहे किंवा जहाजाचा प्रमुख आहे कॅप्टन, तसा डिपार्टमेंटचा चीफ इंजिनियर, या दोघांची रँक सेम असते. दोघांचे खांद्यावर 4 पट्टे असतात. तर यांना पगार सध्याच्या हिशेबाने जवळपास कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये, कमीत कमी म्हणतोय, अगदी जास्तीच्या 10 लाखाच्या पुढेही सुद्धा पगार जाऊ शकतो. जहाजावरती डिपेंड असतं. तुमच्या ह्या क्षेत्रात तुमचे किती वर्ष सर्व्हिस झाली ह्यापेक्षा कोणत्या जहाजात काम करताय तुम्ही त्याच्यानुसार पगार कमी जास्त होत असतो. जसं पॅसेंजर शिपमध्ये गेला तर पगार कमी मिळेल, गॅसच्या जहाजात गेला तर जास्त मिळेल. जरी तुमचा एक्सपिरियन्स तेवढाच असला किंवा रँक तुमची जरी छोटी असली तरीही पगारात डिफरन्स होऊ शकतो जहाजानुसार. तर एकंदरीत कॅप्टन आणि चीफ इंजिनियर यांचे पगार जवळपास 5 लाख किंवा त्यापुढे असतात. त्याच्या खाली येतं चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनियर, हे दोघांचे असिस्टंट असतात. म्हणजे इंजिन डिपार्टमेंटचा सेकंड इंजिनियर असिस्टंट आणि डेक डिपार्टमेंटचा चीफ ऑफिसर हा असिस्टंट असतो. आणि यांना पगार जवळपास 3.5-4 लाख रुपये असतो. त्यांच्या खालोखाली येतात मग थर्ड इंजिनियर आणि इकडे सेकंड ऑफिसर, मग यांचे पण पगार 1.5-2 लाख रुपये असे वगैरे सगळ्यांचे लाखाच्या पुढचेच पगार असतात. त्याच्यामुळं याच्यात जे फास्ट पैसे आपले रिकवर फास्ट होतात, जे आपण एज्युकेशनसाठी घालतो पैसे फास्ट रिकवर होतात. आता हे दोन्ही डिपार्टमेंट आहेत बघितलेत आपण, इंजिनिअरिंग प्लस डेक डिपार्टमेंट. जे ऑलरेडी BE झालेले आहेत, ज्यांना या संदर्भात माहिती नाही आहे, BE झालेत पण 25 वर्षापेक्षा वय कमी आहे, त्यांनी डायरेक्ट ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग हा फक्त 1 वर्षाचा कोर्स करू शकता. त्याची फी फक्त 2 ते 5 लाख रुपये आहे. कॉलेजचे डिपेंड आहे कोणत्या कॉलेजवरती तुम्ही ॲडमिशन घेता त्यानुसार. या 1 वर्षानंतर तुम्ही आरामात ट्रेनी कॅडेट म्हणून जाऊ शकता, इंजिन कॅडेट म्हणून. आणि याच्यात ऑफकोर्स मार्क 50% जास्त असायला पाहिजेत BEला. आणि एज याच्यामध्ये थोडीशी सूट आहे, तुमचं 28 वयापर्यंत हे काम होऊ शकतं. इंजिन डिपार्टमेंटचं आपण जे क्रमवारी आहे याची पदोन्नती होण्याची किंवा आपण ज्याला प्रमोशन म्हणतो, बढोतरी म्हणतो, ते मी तुम्हाला सांगितलेच आहे. इंजिन कॅडेट, थर्ड इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि मग चीफ इंजिनियर असे वाढत जातात रँक्स. याच्यामध्ये एक पद राहिलं सांगायचं, कारण ते ह्या फ्लोमध्ये येत नाही, पण ते जहाजात असतं आणि फार महत्त्वाचं पद असतं. ते प्रत्येक जहाजात हा व्यक्ती असतोच, जे माझं पद आहे, ETO, इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर. हा एक पद आहे ज्याच्या ॲक्च्युली डिपार्टमेंट वाईज वरतीही कोणी नसतं आणि खालतीही कोणी नसतं. हा 1 मॅन शो असतो पूर्णतः. आणि ETOचं जे जबाबदारी असते ती जे मशिनरी आहेत, मग इलेक्ट्रॉनिक्स असलं, ऑटोमेशन असलं, तर ह्या सगळ्या सांभाळण्याची जबाबदारी पूर्णतः ETOवरती असते. आणि मी गेली 27-28 वर्षे तेच काम करत आहे. तर आमचं क्वालिफिकेशन जहाजात नोकरी मिळवण्यासाठी किंवा ते ETO बनण्यासाठी, तर त्याचं एक छोटंसं माहिती तुम्हाला सांगतो. याच्यासाठी क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे. इलेक्ट्रिकलमध्ये चालेल, टेलिकम्युनिकेशनमध्ये चालेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये चालेल, किंवा हे जे मिक्स असतात सगळे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग वगैरे असे जे मिक्स, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स प्लस टेलिकम्युनिकेशन, ऑटोमेशन असे जे मिक्स कोर्सेस असतात, पण डिप्लोमा होल्डर्सच. असे छोटे मोठे 6 महिन्याचे कोर्स केलेले व्हॅलिड नाही आहेत. जे प्रॉपर डिप्लोमा केलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमधून किंवा डिग्री केलेलेही लोक यासाठी एलिजिबल आहेत. तर याचं कोर्स हा फक्त 4 महिन्याचा आहे, डिग्रीनंतर किंवा डिप्लोमानंतर. याची फी ही कमी आहे त्या मानाने. वयमर्यादा 30 वर्षे चालते, वयोमर्यादा 30 वर्षे चालते. तर याचा खर्च हा जास्त नसतो, 2 ते 4 लाख रुपये आहे. डिपेंडेंट ऑन म्हणजे कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतात त्याच्यानुसार त्याचं दर ठरला जातो. तर 2 ते 4 लाख रुपये आहे. 4 महिन्याचा कोर्स आहे. याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी ते कोर्स 4 महिने करून बाहेर पडाल तर त्याचं जे पद असतं ते असतं ट्रेनी ETO. ट्रेनी म्हणजे जो शिकाऊ इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर. तर हे ट्रेनी ETO झाल्यानंतर तुम्हाला 1-2-4 जहाजं करावे लागतील ट्रेनी म्हणून. मग त्याची सॅलरी त्या मानाने थोडी कमी असते कन्सिडरिंग म्हणजे आताचे जे आहेत, पण तरीही $300 ते $500 म्हणजे जवळपास 25,000 ते 60,000 पर्यंत पगार ट्रेनिंगमध्ये सुद्धा मिळतो. आणि हे तुम्ही डिपेंड करतं म्हणजे कंपनीला कधी रिक्वायरमेंट आहे. आता जसं बऱ्याच वेळेला प्रमोशन गरजेनुसारही होतं. म्हणजे जसं आता तुम्ही ट्रेनी म्हणून ऑलरेडी गेला, एकच जहाज झालं, पण अचानक जहाजात काय तर प्रॉब्लेम झाला आणि मेन ETO जर रजेवर जाणार असेल किंवा त्याला उतरायचं असेल इमिडिएटली,
तर डेफिनेटली तुम्हाला त्याच जहाजात 2-4 महिन्यात प्रमोशन मिळून तुम्ही डायरेक्ट मेन ETO होऊ शकता. ते दॅट म्हणजे डिपेंड की तुमचा डिमांड किती आहे, सप्लाय किती आहे याच्यानुसार. पण जनरली 2-3 वर्षात तुम्ही नॉर्मल जे एक रेग्युलर ETO होऊ शकता. आणि एकदा ETO झाला की तुम्हाला आरामात मग अगदी 80,000 पासून पगार चालू होतात. मग तुम्हाला अगदी 4-5 लाखापर्यंत तुम्ही अगदी 4-5 नसेल पण 3 लाखापर्यंत तरी आरामात तुम्हाला पगार मिळू शकतो. जसं तुमची सिनियरिटी वाढेल किंवा तुम्ही जर डायरेक्ट जर गॅसच्या जहाजात गेला तर डेफिनेटली तुम्हाला सगळ्यात बेस्ट पगार तिथे मिळेल. आणि रेग्युलर जहाज जसे पॅसेंजर आहेत, जनरल कार्गो आहे किंवा ऑइल टँकर्स याच्यामध्ये चांगले मीडियम चांगले पगार मिळत राहतात. तर या ट्रेनिंग ETO नंतर तुम्हाला ॲसिस्टंट ETO म्हणून एका दुसरं जहाज करावे लागेल. म्हणजे एक 4 कॉन्ट्रॅक्ट नंतर तुम्ही नॉर्मल ETO बनवू शकता. तर हे ETO जसं मी सांगितलं याच्यावरती कोणी नसतं, खालती कोणी नसतं. ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक एकच आहे, आयुष्यभर याच पदावर राहावं लागतं. याच्यात बढोतरी किंवा जे आपण प्रमोशन ते होऊ शकत नाही. ETO हा ETOच राहतो रिटायरमेंट एजपर्यंत. याच्यानंतर आपण बघूया कामगार कॅटेगरी आपण बघू, ज्याला आपण GP रेटिंग म्हणतो किंवा क्रू म्हणतो. तर याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक येतं इंजिन रेटिंग आणि दुसरं येतं डेक रेटिंग. रेटिंग याचा अर्थ म्हणजेच क्रूज, त्याला रेटिंग म्हटलं जातं त्या वेगळ्या भाषेत थोडं. तर जे इंजिन रेटिंग्ज असतात ते इंजिनियर लोकांना मदत करण्यासाठी आणि इंजिन रूममध्ये काम करण्यासाठी असतात. डेक रेटिंग म्हणजे जे जहाज चालवणारे ऑफिसर्स असतात, ज्याच्यामध्ये कॅप्टन, चीफ ऑफिसर वगैरे यांना असिस्ट करणारं किंवा जहाज कडेला ज्यावेळी एखाद्या बंदरावरती पोचतं तर बांधण्यासाठी जे मोठे मोठे दोरखंड वापरले जातात ते हाताळणे किंवा जहाज बांधणे, जहाजाचं कुठं काय म्हणतात त्याला तांबरलं किंवा आपण जे रस्ट येतं ते क्लिनिंग करून पेंट करणे वगैरे अशा गोष्टी इंजिन क्रू करतात, डेकवाले डेक क्रू करतात. तर हे त्यांचं काम असतं जनरली. आणि यांची प्रत्येकाची ड्युटी ही दिवसातून 10 तास असते. त्या 10 तासामध्ये 2 तास आपल्याला लंच ब्रेक, टी ब्रेक वगैरे असतो. तर या क्रूमध्ये इंजिन रेटिंग, डेक रेटिंग आणि ह्या टोटल क्रूचा जो एक कॉमन कोर्स असतो त्याला म्हटलं जातं GP रेटिंग कोर्स. GP म्हणजे जनरल पर्पज. तुम्ही कोर्स करताना एकच करता, पण जहाजात जाताना तुम्हाला चॉईस असते की डेक क्रू बनायचं की इंजिन क्रू बनायचं. याच्यामध्ये अजून एक छोटासा विभाग येतो, ते येतात कॅटरिंग डिपार्टमेंट. कॅटरिंग डिपार्टमेंट म्हणजे जेवणाचं डिपार्टमेंट. ज्यावेळी जहाज आपण कोणतंही जहाज चालू असतं तर जवळपास 30 लोक जहाजात असतात, ऑफिसर्स आणि इंजिनियर्स मिळून. त्यात माझे इंजिनियर्स एक 12 जवळपास असतात आणि 17-18 क्रू असतात. तर या सगळ्यांना जेवण तर लागणारच ऑफकोर्स, कारण काम करायला एनर्जी पाहिजे. जर या ऑफिसर्स, इंजिनियर्स आणि क्रूचं जेवण बनवण्यासाठी एक वेगळा डिपार्टमेंट होतं, त्यामध्ये कमीत कमी 3 जास्तीत जास्त 4 लोक असतात. त्या डिपार्टमेंटला कॅटरिंग डिपार्टमेंट म्हटलं जातं आणि त्याचा इंचार्ज हा कॅप्टनच असतो. तर हे कॅटरिंगचाही एक कोर्स असतो, तोही 6 महिन्याचाच आहे आणि ते तुम्हाला सुरुवातीपासून करावं लागतं. तर हे असे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट असतात क्रूमध्ये, इंजिन क्रू, डेक क्रू आणि कॅटरिंग क्रू किंवा सॅल्यून क्रू ह्याला असं म्हटलं जातं. ह्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार? आता मगापासून आपण जे इंजिनियर्सबद्दल बोललो, डेक ऑफिसर्स, जे नेव्हिगेशन ऑफिसर्स, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या चांगली आणि ती यायलाच पाहिजे. आपल्याला 12वी कमीत कमी पाहिजे, सायन्स, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 विषय कंपल्सरी आहेत. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इंजिनियर किंवा ऑफिसर बनू शकता. दुर्दैवानं बऱ्याच वेळेला असं होतं की कोणाचं शिक्षण 10वी नंतर थांबतं किंवा 10वी नंतर शिकता येत नाही. मग आर्थिक परिस्थिती कारण असू शकते किंवा इतर काही परिस्थिती असू शकतात. जर 10वी नंतर जर थांबला असेल मग त्याला काय, किंवा 10वी नंतर एखाद्यानं आर्ट्सच केलं तर त्याचं काय, कारण सायन्स नाही तर इकडे जाऊ शकणार नाही. तर सुदैवानं तसं काही नाही होऊ शकत. आपण क्रू म्हणून 10वीच्या मार्कावर देखील जाऊ शकतो आणि याला मिनिमम रिक्वायरमेंट 10वी आहे. इंग्लिश विषय असणं कंपल्सरी आहे, तो जवळपास सगळीकडेच असतो. तर 10वी आहे करायचं. याचं कमीत कमी वय 17 वर्ष 6 महिने पूर्ण असणं जरुरी आहे. म्हणजे 17.5 वय कमीत कमी असायला पाहिजे. जास्तीत जास्त यालाही वय मर्यादा 25 आहे. याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा किंवा एखादा रंग दिसत नाही असलं काही चालणार नाही आपल्याला. आणि चष्मा चालणार नाही. दृष्टी ही नैसर्गिक आणि क्लीनच असणं जरुरी आहे. हाचा कोर्स हा फक्त 6 महिन्याचा असतो. याचा खर्च जवळपास आपल्याला अगदी 2.25 ते 2.5-3 लाखापर्यंत येऊ शकतो 6 महिन्याचा. यांचंही कंपल्सरी आहे हॉस्टेलमध्ये राहणं. कारण मी जसं मुळात पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, जहाजात नोकरी करायची म्हणजे घरापासून लांब राहायचं आहे. तर त्याचं ट्रेनिंग म्हणून हे तुम्हाला कोर्समध्ये हॉस्टेलमध्ये राहणं कंपल्सरी आहे. आणि हा 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्ही मग
ट्रेनी म्हणून तुम्ही जाऊ शकता. आणि ट्रेनिंगमध्ये तुम्हाला परत 6 महिने 1 वर्ष वगैरे असं म्हणजे 2 किंवा 3 शिफ्ट तुम्हाला करावे लागतील ट्रेनिंग म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही मग मूळ रँकवरती येऊ शकता. जसे इंजिन रूममध्ये रँक्स असतात वायपर म्हणजे जो साफसफाई करणारा असतो. त्याच्यानंतर त्याचे प्रमोशन होऊन ऑइलर होतो, जे फक्त लुब्रिकेशन वगैरे करणं किंवा जी महत्त्वाची कामं असतात ते करणं. आणि त्यांचा जो इन्चार्ज असतो त्याला आपण बोसन म्हणतो. हे नंबर 1 ऑइलर किंवा बोसन म्हटलं जातं, इंजिन बोसन, तो त्यांचा इन्चार्ज असतो. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये ह्याचं प्रमोशन होऊ शकतं आणि पगारात एक $200 $300 असा फरक पडतो त्याच्यामध्ये. पण याची सुरुवात ही आपण अगदी नाही म्हटलं तर $300 पासून होते आणि $1200 पर्यंत तुमचा पगार जाऊ शकतो. 1200 म्हणजे जवळपास आत्ताच्या हिशोबाने कमीत कमी $1,00,000 होतात. म्हणजे अगदी साफसफाई करणारा व्यक्तीही जहाजात गेल्यानंतर आरामात 90,000 ते 80,000 अगदी लाखापर्यंत पगार मिळवू शकतो. आता आपण नेव्हिगेशन ऑफिसर्स, इंजिनियर्स, क्रू अशा 3 कॅटेगरी पाहिल्या. तर हे कोर्स वेगवेगळे आहेत. हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल, लक्षातही ठेवा. डेक ऑफिसर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी आपल्याला 12वी असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये PCM कंपल्सरी आहे. क्रू बनण्यासाठी 10वी पास मिनिमम जरुरी आहे. आणि ह्या सगळ्यांना जे आपण आता जे कोर्सेस बोललो, जे काही आहेत, जसे डेक ऑफिसरला 3 वर्षाचा, इंजिनियरला 4 वर्षाचा आणि क्रूसाठी 6 महिन्याचा आणि ETOसाठी 4 महिन्याचा, असे जे काही 4 कोर्स बघितले, हे तुम्हाला त्या पदासाठी सक्षम किंवा त्याला काय म्हणतात कॅपेबल बनवण्यासाठी हे कोर्सेस आहेत. मग आता हे एवढेच कोर्स केले तर आपण जहाजात जाऊ शकतो का? ॲक्च्युली नाही जाऊ शकत. कारण ह्याच्यासाठी एक दुसरी कोर्स करावे लागतात. ते खूप तसे स्वस्त असतात आणि 15-20 दिवसात ते सगळे कोर्स केले जातात. त्याला म्हटलं जातं STCW. तर STCW काय असतं, कशासाठी असतं, आता आपण पाहूया. तर STCW 95/2010 असं एक नवीन कन्व्हेन्शन आलेलं आहे. नवीन म्हणण्यापेक्षा याचं अपग्रेडेशन होत असतं. त्याच्या आधी वेगळं होतं, आता सध्याचं 2010 चालू आहे. तर याला STCW म्हणण्याचं एक त्याचं मोठं जे नाव आहे, मूळ नाव, स्टँडर्ड्स फॉर ट्रेनिंग सर्टिफिकेशन अँड वॉच कीपिंग. म्हणजे एक त्याला एक स्टँडर्ड्स दिलेलं आहे की बाबा ट्रेनिंग असावं तर केवढं असावं. मग ते ट्रेनिंग झाल्यानंतर एक्झाम दिल्यानंतर सर्टिफिकेशन होणं जरुरी आहे. तर ते कुठल्या बेसिसवर सर्टिफिकेशन करावं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जहाजात जाता ते काम करता, वॉच कीपिंग करता. वॉच कीपिंग म्हणजे जे जहाजात वॉच ठेवावे लागतात 4-4 तास, 8-8 तास, ते मग त्याचे सर्टिफिकेट घ्यायचे, ते तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आणून जमा करायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सर्टिफिकेशन केलं जातं. तर हे सगळं रेग्युलेट कोण करतं? तरी MMD नावाचं एक हे करतात, मरीन मर्कंटाईल डिव्हिजन म्हणून असतं आपलं, जे भारताचं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, ते सगळं करतं. तर STCW हा कोर्स याच्यासाठी असतो की आपल्याला एक सीमेन म्हणून कसं, म्हणजे जहाजात काम करणारा व्यक्ती, मग ते कोणत्याही पदाचा असू दे, त्याच्यासाठी एक ठराविक कोर्सेस करावे लागतात. जसं की जहाजात आग लागली तर त्याच्यापासून कसं वाचायचं, प्रॉपर्टीचं नुकसान कमीत कमी कसं करता येईल, किंवा जहाज बुडायला लागलं तर त्याच्या आपल्याला समुद्रात पोहता येणं कितपत जरुरी आहे, किंवा पोहता येत नसेल तर लाईफ जॅकेट घालून कसं वाचू शकतो, इतरांना कसं वाचवू शकतो, किंवा एक जहाजात आपण राहताना इतर लोकांच्या सोबत कसं राहिलं पाहिजे, त्यांची किती काळजी घेतली पाहिजे, किंवा मेडिकल इमर्जन्सी आली तर स्वतःला सांभाळलं पाहिजे, किंवा इतरांना कोणी चक्कर येऊन पडला, शॉक लागला, इलेक्ट्रिक शॉक लागला, किंवा काही दुखापत झाली तर ते कसं सांभाळावं, असे 4-5 कोर्सेस आहेत. ते कोर्सेस करून घेणं ह्याला STCW जबाबदार असतं आणि तेच कोर्सेस करणं जरुरी असतं. एक 15 दिवसाचे कोर्स आहे, ते 25-30 हजारमध्ये सगळे कोर्स होऊन जातात आणि हे करणं प्रत्येकाला कंपल्सरी आहे. मग तो कामगार असू दे, इंजिनियर ऑफिसर असू दे किंवा डेक ऑफिसर असू दे. तरी असे STCW कोर्सेस आहेत. याच्यानंतर अजून लागणारे डॉक्युमेंट म्हणजे असतात आपले एक CDC म्हणून असतं, जे MMD देतं, मरीन मर्कंटाईल डिव्हिजन. सेम पासपोर्टसारखं असतं, पण हे जहाजाच्या लोकांच्यासाठी वेगळं असतं. याच्यात पूर्ण रेकॉर्ड असतं, कोणत्या जहाजात कधी जॉईन झाला, कधी रजेवर आला, हे सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि ह्याच्यासोबतच आपल्याला पासपोर्ट लागतं. आणि हे STCWचे कोर्सेस हे कंपल्सरी आहे कोणत्याही रँकसाठी. आणि त्याच्यानंतर मग येतं तुमचं, तुम्ही डेक ऑफिसरचा कोर्स केला आहे की इंजिनियरचा केला आहे की क्रूचा कोर्स केला आहे. तर एक गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, बरेचसे जे एजंट्स असतात, जे सामान्य माणसाला याबद्दल माहिती नसते जहाजीबद्दल, त्या लोकांना ते गोळा करून फक्त हे STCW कोर्सेस करून घेतात, जे 15-20 दिवसाचे असतात, 25-30 हजारमध्ये कोर्स होतात. आणि तुम्हाला फसवून सांगितलं जातं की या कोर्स केल्यानंतर जहाजात नोकरी मिळेल. पण या
भूल थापांना कधीही बळी पडू नका. फक्त STCW कोर्सेस करून कधीही कुठल्याही जहाजात किंवा कुठल्याही कंपनीत नोकरी लागणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. STCW हे फक्त तुम्हाला सिमेंट बनवतात, पण त्याच्या आधी तुम्हाला प्री-सी ट्रेनिंग जे मगाशी मी कोर्सेस सांगितले ते करणे खूप जरुरी आहे. तर हे आपण जहाजात नोकरी कसे मिळवायचे ह्या तीन डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या खात्यांच्याबद्दल आपण बोललो आणि याचेच आहे. आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला 10वी-12वी नंतर प्री-सी ट्रेनिंग करावं लागेल. प्री-सी ट्रेनिंग नंतर STCW कोर्सेस करावे लागतील आणि पासपोर्ट CDC वगैरे असे सर्टिफिकेट्स तुम्हाला रेडी ठेवावे लागतील. त्याच्यानंतर तुम्ही जहाजात जाऊ शकता आणि काम करू शकता. फक्त माझी एकच विनंती आहे, जी मराठी मुलं हे ऐकत आहेत त्यांनी प्रत्येकाने वेबसाईट ओपन करा. IMUCET नावाने गूगल सर्च करा, तिथे रजिस्ट्रेशन करा. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लाईन्स ओपन होत आहेत, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ओपन राहतील. जूनमध्ये परीक्षा होईल आणि याच्यासाठी अभ्यासक्रम फक्त तुमच्या 12वीच्या अभ्यासक्रमातलाच असतो, वेगळा अभ्यासक्रम लागत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करा, रजिस्ट्रेशन करा. काही मदत लागल्यास मला कॉल करा, कॉल लागत नसेल तर ईमेल पाठवा. तर हा सगळा प्रोग्राम बी न्यूजच्या माध्यमातून करण्याचा एकच उद्देश आहे की समुद्रातल्या नोकरीत किंवा ह्या मर्चंट नेव्हीच्या जॉबमध्ये मराठी लोकांनी जाणं जरुरी आहे. कारण सांगतो तुम्हाला, गेली 27 वर्षात मी जसं सुरुवातीला सांगितलं, मराठी लोक ह्या विभागात अतिशय कमी मिळतात, अगदीच नगण्य असतात. म्हणजे मला 27 वर्षात अगदी 10 ते 15 लोक भेटले असावेत, इतकी कमी लोक मराठी आहेत. यात फक्त मला वाईट वाटण्याचं कारण एकच आहे की आपल्या महाराष्ट्राला खूप सारा विस्तीर्ण असा खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपल्या इकडे कोकण किंवा ह्या भागात जी पोरं आहेत ती थोडीफार त्यांना समुद्रातल्या नोकरीविषयी माहिती आहे, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना अजिबातच माहिती नाही आहे. सुदैवानं आपण समुद्र बघितलेला आहे, समुद्रात पोहलेली व्यक्ती आहेत, आणि तरीसुद्धा आपली मराठी पोरं ह्या नोकरीत येत नाहीत, समुद्रात येत नाहीत. तर माझे तुम्हा मराठी मुलांना तीच विनंती आहे की तुम्ही या, ही माहिती घ्या, माहिती सगळ्यांना द्या आणि ह्या वेगळ्या क्षेत्रात या, तुमचं स्वागत आहे. कारण उत्तर भारतीय जिथं ॲक्च्युली ज्या लोकांनी समुद्र कधीही पाहिलेलं नाही अशी उत्तर भारतीय UP बिहारची दिल्लीची मुलं येतात. आणि आता सध्या जर विचार केला तर ह्या क्षेत्रात जवळपास 80% मुलं आणि ही माणसं ही सगळी उत्तर भारतीय आहेत आणि तेच ह्या सगळ्या नोकरीवरती राज्य करत आहेत. जे मराठी मुलांनी करायला हवं होतं ते करत आहेत आणि या गोष्टीचं मला खरोखर दुःख वाटते. आणि म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे, या आमच्या क्षेत्रात तुमचं स्वागत आहे. थोडं कष्ट आहे, घराबाहेर राहायला शिका, चांगला अभ्यास करायला शिका, रँक मिळवा. या क्षेत्रात तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, सगळ्या देशात फिरायला मिळेल आणि समाजातही वावरताना तुम्हाला अगदी मान उंच करून फिरता येईल, वावरता येईल. माझी हीच विनंती आहे. नमस्कार, मी बाळासाहेब पटोळे. आपण पुन्हा भेटूया. नमस्कार, धन्यवाद.